आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे देवाचा कार्यक्रम, तेही आमच्या काकींच्या घरी आरती केली आणि सर्वप्रथम घेतलं चौंडेश्वरी मातेचं दर्शन। काकींनी चौंडेश्वरी मातेला हळदी कुंकू लावून नैवेद्य ठेवला आणि हा ना कार्यक्रम सुहासनीचा असतो। काकींचं दर्शन झाल्यानंतर सर्वांनी दर्शन घेतलं। हा ना नैवेद्य सर्व देवींना दाखवला जातो आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ यांचेही दर्शन घेतलं। यानंतर आरती केली सर्वांनी मिळून। सर्वांनी आरती घेतली आणि आम्ही निघालो मायका देवीचे दर्शन घेण्यासाठी। ढोलाच्या गजराने मायका देवीच्या मंदिराला वेढा मारला। मंदिरामध्ये एंटर केल्यानंतर भंडारा लावला आणि सर्वांनी विरोबाचे दर्शन घेतले। मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत दिवस मावळला होता। नंतर या देवीचेही दर्शन घेतलं। मायकाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काकींनी नैवेद्य ठेवला। आम्ही इथलं दर्शन घेईपर्यंत काकींनी या देवीला सुद्धा नैवेद्य ठेवला। इकडे तोपर्यंत माझ्या ब्रोने नारळ फोडला। या मंदिराजवळ 3 देव असल्याने 3 नारळ फोडले आणि ही ना माझी छोटी फॅन आहे। इथे पण सर्वांनी मिळून आरती केली। सर्व देवांना आरती दाखवून त्यानंतर आम्ही ही आरती घेतली। काकांनी पुजारीचे आशीर्वाद घेतले आणि इकडे माझी व्लॉगिंग सुरू झाली। दीदींनी सर्वांना हळदी कुंकू लावले। सर्वांनी आंबील घेतली। थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो। सर्वजण लक्ष्मीच्या मंदिराच्या दिशेने निघाले। हा सनसेट पाहिला की डोळ्याची पारणे फिटतात आणि उद्यापर्यंत पार्ट 2 येईल।